रंग माझा वेगळा या आमच्या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत। आपल्या नायिकांचं मिशन बचत अगदी जोरदार सुरू आहे। अगदी एक रुपयांसाठी या नायिका दुकानदाराशी घासाघीस करताना आपण बघतोय। आता काय करणार, टास्कच असं मिळालंय। मिळणार फक्त 1000 रुपये, पण त्यातही जास्तीत जास्त शॉपिंग करून जास्तीत जास्त बचत करायची आहे की नाही गंमत? मग चला आज भेटूयात आपल्या 5व्या नायिकेला। आज कुठली नायिका हे आव्हान स्वीकारते आणि आतापर्यंत झालेल्या बचतीपेक्षा ती जास्त बचत करणार की कमी? लेट्स चेक। हाय, मी जुई गडकरी। तुम्ही मला रोज बघता कल्याणी सतेशमुखच्या रूपात, पण आज मी स्वतः बाहेर शॉपिंगसाठी निघालेली आहे आणि निमित्त आहे नवरात्रीचं। तुमच्या सगळ्यांचं शॉपिंग झालेलंच असेल ना, पण आज मी खास ABP माझ्यासोबत रंग माझा वेगळा या शोमधून शॉपिंग करणार आहे। सध्या नवरात्रीचं भरपूर शॉपिंग करणार आहे। मी इथे आलेली आहे पार्ल्यामध्ये आणि तुम्हाला माहिती आहे किती ऑप्शन्स मला आहेत इथे। आणि सोनाली, बघूया आपण किती बजेट देते। जुई, खरं तर रंग माझा वेगळाची आजची तू नायिका आहेस आणि ABP माझ्याकडून खूप मोठं बजेट मिळालं आहे तुला। तुला मी पहिले तुझ्या हातात ते सुपूर्द करते। आपल्याकडे 1000 रुपये आहेत 1000 रुपये आहेत आणि यात तुला ज्वेलरी, क्लोथिंग, मेकअप किंवा त्याला फ्रेग्रन्सचा ऑप्शन आहे आणि फुटवेअर कलेक्ट करायचं। आणि हेच मोठं टास्क असणार आहे, कारण अदरवाईज तुम्ही तुमच्या पैशाने वाटेल तशी शॉपिंग करत असता, पण यात तुम्हाला ते सगळं मॅनेज करायचं आहे। 1000 रुपये माझ्याकडे, जुईकडे खूप पैसे आहेत आणि जुई खूप छान शॉपिंग करणार आहे याच्यातून। मला वाटलं होतं 1000 रुपयाची एक गोष्ट असं, पण तेच तर खरं चॅलेंज आहे ना। बघा 2च नोटा आहेत, 2च। करूया आपण सुरुवात। ठीक आहे, नेव्हर माइंड, बघूया आपण स्ट्रीट शॉपिंग किती छान करता येईल 1000 रुपयामध्ये, सो दॅट तुम्ही पण इन्स्पायर व्हाल ना जरा माझ्याकडून आणि तुम्ही पण 1000 रुपयामध्ये भरपूर गोष्टी घेऊ शकाल। सो लेट्स गो। जुई, तू स्ट्रीट शॉपिंग कधी केली आहेस का? दरवेळी म्हणजे कॉलेजला असताना तर प्रत्येकजण करतोच, पण मी तर अजूनही कधी कधी जाते। पुण्याचं FC रोड जो आहे तिकडे भरपूर स्ट्रीट शॉपिंग करता येतं। मग ठाण्याचा नौपाडा, अरे वा, त्यानंतर आपलं फॅशन स्ट्रीट आणि लिंकिंग रोड तर आहेतच, पण मी शोधून एकेका ठिकाणी जात असते। एकदा गाडीतनं फेरफटका मारायचा आणि मग त्याच्यानंतर बघायचं की कुठे आपल्याला जाऊन कितपत छान आणि बजेटमधलं शॉपिंग करता येईल। सो मी खूप स्ट्रीट शॉपिंग करते। आज तुला ते सगळा आनंद पुन्हा अनुभवता येणार आहे। हो। सो जुई, काही ठरवलंय सुरुवात कशापासून करायची आहे? ॲक्च्युली नवरात्री म्हटलं की सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असतं ते आउटफिट। सो आपण एखादा कुर्ता वगैरे बघूया, अनारकली स्टाईल, अंगरखा स्टाईल। चालेल, नक्की। ओके। वर्क आणि हे सगळं आपल्या गरब्याच्या थीमनुसार जाऊ शकतं। हल्ली मिरर वर्क खूप चालतं म्हणे आणि त्यात नवरात्री आहे, तर बघूया जरा मिररचे काही ऑप्शन्स। तू हे घालून दांडियाला नक्कीच जाऊ शकते। इसका क्या प्राइस है? 350। तुला कन्सेशन नक्कीच देतील ते। कसा वाटतोय? छान वाटतोय, घेऊ? खूप ऑप्शन्स आहेत तिथे आणि त्यामुळे माझं कन्फ्युजन वाढतंय। मला मिरर वर्कच हवं आहे, कारण सध्या मिरर वर्क इज इन। आय थिंक मी हाच घेते, कारण ह्याच्यावरती मी वेगवेगळं स्टायलिंग करू शकेन। जास्त प्रिंटेड गोष्टी घेतल्या मी तर मग इयरिंग्स वगैरे त्यावरती जास्त छान मिळू शकणार नाही। सो आय विल गो फॉर दिस। बाकीच्या सगळ्या बजेटसाठी मला खूप 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 कटौती करावी लागणार आहे। सो फायनली
हा कुर्ता घेतलेला आहे मी 300 रुपीज. सो जुईचा पहिलं शॉपिंग झालेलं आहे कुर्त्याचं आणि त्यासाठी ती 300 रुपये मोजणार आहे. थँक्यू सो मच. 200 रुपये परत मिळालेले आहेत आपल्याला आणि अशा प्रकारे आता माझ्याकडे 700 रुपये आहेत. सो लेट्स सी 700 रुपयामध्ये आपल्याला अजून काय काय शॉपिंग करता येते ते. आता आय थिंक कानातले. लेट्स गो. जुई साड्यांचाही खूप छान ऑप्शन आहे तुझ्याकडे. साड्या तर जीवकी पण आहेत गं, पण बजेट माझ्याकडे बजेट फारच कमी आहे, त्यामुळे साड्या नाही घेऊ शकत आहे मी. पण आता बघा चप्पल्स आहेत इथे छान दिसतात. लेट्स सी कुठल्या चपला छान दिसतील माझ्या कुर्त्यावर. ह्याचे काय प्राइस आहे आणि कमी किती होणार? 200. सिर्फ 50 रुपीज क्या कम कर रहे हो? कुछ तो कम करो दादा. माझ्या कुर्त्यावरती गोल्डन कलरची एम्बेलिशमेंट आहे म्हणजे मिररला. सो आय थिंक आय विल गो फॉर दिस. आणि हे मला 200 मध्ये मिळत आहे. मला चपला खूप आवडलेल्या आहेत. अशा प्रकारे कुर्ता झाला आहे आणि चपला देखील झालेल्या आहेत. आणि अशा प्रकारे जुईच्या बजेटमधले 200 रुपये जात आहेत. हे बघा आम्ही 200 रुपये दिलेले आहेत आणि आता माझ्याकडे 500 रुपये उरलेले आहेत. थँक्यू सो मच दादा 50 रुपीज कमी केल्यासाठी. माझ्याकडे आता कुर्ता आहे आणि माझ्याकडे चप्पल पण आहेत. सो पुढची खरेदी करूया कानातल्यांची. लेट्स गो. चला जुईचे कपडे आणि चपला घेऊन झाल्या आणि आता ॲक्सेसरीज आणि कॉस्मेटिक यातल्या 2 वस्तू जुईला तिच्या बजेटमध्ये मिळत आहेत का पाहणार आहोत छोट्याशा ब्रेक नंतर. बघत रहा ABP माझा. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. कल्याणी अर्थात जुई गडकरी सोबत आपली धम्माल अशी शॉपिंग सुरू आहे. आम्ही दिलेल्या 1000 रुपयांमध्ये जुईच्या 2 अटी तर पूर्ण झाल्यात आणि आता तिच्याकडे किती रुपये उरलेत आणि उरलेल्या 2 वस्तू जुई किती रुपयांना घेते नक्की तिच्या डोक्यात काय सुरू आहे चला बघूयात. जुई अदरवाईज पुढचं पाऊलमध्ये तुला सगळे ज्वेलरी आणि आज सगळं नटून थटून बघत असणार आणि मला वाटतं पुढचं पाऊल त्यासाठी सर्वाधिक प्रसिद्ध आहे. पण पर्सनली जुईला काय आवडतं घालायला ज्वेलरीमध्ये? मला ही ॲक्च्युली आहे ना मला खूप आवड आहे ज्वेलरी छान छान कपडे ह्या सगळ्या गोष्टींची. पण जेव्हा बजेट कन्स्ट्रेंट असतो आपल्याला तेव्हा आपल्याला ऑफकोर्स स्ट्रीट शॉपिंग आपण जास्त प्रिफर करतो. आणि कसं आहे की कोणी आपण कितीही मोठे झालो तरीसुद्धा येता जाताना आपल्याला जे दिसत असतं पटकन उतरून आपण स्ट्रीटवरती काही काही गोष्टी घेतो. आणि कसं आहे सध्या कॉलेजमध्ये आपण गेलो किंवा कॉलेजमध्ये एक फेरफटका मारला तर आपल्याला कळतं की व्हॉट इज इन. आत्ताचा करंट ट्रेंड काय आहे तो आपल्याला कॉलेजेसच्या मुलींना बघून कळतो. आणि त्यामुळे मला असं वाटतं की स्ट्रीट शॉपिंग त्या मुली कंटिन्यू करत असतात. म्हणजे त्यांचं चालूच असतं ये जा करणं. आणि अशा स्ट्रीट शॉपिंगमध्ये आपल्याला खूप वेगळ्या गोष्टी मिळून जातात कधी कधी ज्या तुम्हाला मॉलमध्ये मिळणार नाहीत किंवा तुम्हाला मोठमोठ्या खूपच एक्सक्लुझिव्ह एक्झिबिशन्समध्ये नाही मिळणार. अशा गोष्टी आपल्याला HP रोडला किंवा लिंकिंग रोडला मिळून जातात. सो असं कधीच आपण गृहीत नाही धरलं पाहिजे कुठलंच की मॉलमध्ये जातो सो मॉलमध्ये चांगल्याच गोष्टी मिळतील. कधी कधी अनकॉमन आणि ट्रेंडी गोष्टी आपल्याला स्ट्रीट शॉपिंगमध्ये मिळू शकतात. सो लेट्स सी की मला पण आज काय काय एक्सप्लोअर करता येतं आहे पार्ल्यामध्ये. आणि मला काहीतरी तिकडे दिसतंय. तिकडे दागिन्याचं एक दुकान आहे आणि मला कानातले घ्यायचेच आहेत. सो लेट्स सी मला तिथे काय मिळते. इथे काहीतरी खूप मस्तवालं कलेक्शन दिसतंय मला जे स्पेशली आपण नवरात्रीला वापरू शकू. सो तुम्ही पण एकदा बघून घ्या किती छान छान गोष्टी अवेलेबल आहेत तिथे.
फिक्स रेटच आहे असं म्हणतायत, पण लेट सी आपल्या बजेटमध्ये काय काय घेत आहे आपल्याला ते बघूया एकदा. आपल्याला माहिती आहे की दांडिया खेळायला जाताना सगळंच एकदम मस्त चाकचूक असायला पाहिजे. सो मला इथे छान नेलपेंट दिसलेलं आहे आणि ते माझ्या खूपच बजेटमध्ये आहे. हे फक्त 30 रुपयाचं नेलपेंट आहे जे मी दांडियाला जाताना वापरूच शकते. सो मी हे घेते. जुईने गोल्डनवाली थीम अखंड जपली आपण म्हणू शकतो. एकूण काय आहे, आपले सगळे जे फेस्टिवल्स असतात त्यामध्ये छान रोषणाई असते आणि गोल्डन कलर हा मला नेहमी प्रॉस्पॅरिटी आणि रोषणाई तसा वाटतो. त्यामुळे मी एक गोल्डन नेलपेंट घेतलेलं आहे जे खूपच ट्रेंडी आहे. हे पण सध्याच्या एकदम ट्रेंडमध्ये आहे. सो मी हे घेते. वाव, यांच्याकडे आयफेल टॉवर असलेलं पण ब्रेसलेट आहे सुपर्बचं. मला मोस्टली अशा डेलिकेट आणि छान गोष्टी आवडतात. सो आय थिंक मी हेच घेते. सो चला, दागिन्यांमधलाही एक भाग झालेला आहे. मी ब्रेसलेट घेतलेलं आहे. आणि दादा फायनली कितना में दोगे? हो, ह्यांनी हे मला 130 रुपयात दिलेलं आहे. जुईकडे 500 रुपये आहेत. सो तिला मोह काही आवरत नाही आहे. सो हे घेऊन ती आणखी एक ऑप्शनचा विचार करते. तो कितना कम करोगे दादा? क्योंकि ये देखो शो के लिए ले रहे हैं हम लोग. कम करो ना, 200 कर दो ना मेरे लिए. आज दिन भर आपका बहुत कमाई हो जाएगा, टेन्शन मत लो. सो हे किती सुंदर आहे, किती वेस्टर्नवर आणि ट्रेडिशनल दोन्हीवरती हे जाऊ शकतं. इतकं सुंदरसा मला नेकलेस मिळालेला आहे हा. वाव, माझं सगळं शॉपिंग झालेलं आहे. मी इथे एक नेकपीस घेतला आहे जो 200 रुपयाचा आहे. मग त्यानंतर मी ब्रेसलेट घेतलेलं आहे जे 130 रुपयाचं आहे. आणि मी जसं तुम्हाला सांगितलं ते हे नेल पेंट हे आहे फक्त 30 रुपयाचं. 140 रुपये मी सेव्ह केलेले आहेत. हल्ली महागाई खूप वाढलेली आहे, पण तरीसुद्धा 1000 रुपयातनं 140 रुपये सेव्ह करायचे आणि ते पण एका मुलीनी, ही खूप मोठी गोष्ट आहे. पण तरीसुद्धा मी सेव्ह केलेले आहेत. आणि सेव्ह करून कुठलीच गोष्ट नाही घेतली असं नाही आहे. तर माझ्याकडे फुटवेअर आहे, माझ्याकडे कुर्ता आहे, आणि माझ्याकडे ज्वेलरीसुद्धा आहे आणि माझ्याकडे नेल पेंटसुद्धा आहे. सो आय एम हॅपी. आय हॅव सेव्ड 140 रुपीज. ABP माझानी मला सांगितलेल्या सगळ्या अटी मी पूर्ण केलेल्या आहेत आणि त्या अटींमध्येच बसणारं शॉपिंग केलं आहे. आणि अशा प्रकारे 140 रुपये सोनालीला मी परत दिलेले आहेत. 140 रुपयात अजून 2 गोष्टी येऊ शकतात, पण ते वाचवलेले आहेत. सो लेट्स सी कोण विनर होत आहे. आय होप मीच होईन. रंग माझा वेगळाची आजची नायिका होती जुई गडकरी. जुईने कुर्ती घेतली 300 रुपयांना. चप्पलची किंमत होती 200 रुपये. नेल पॉलिश 30 रुपयांना. नेकलेस 200 रुपयांना. तर ब्रेसलेटची किंमत होती 130 रुपये. जुईने एकूण खरेदी केली 860 रुपयांची आणि बचत केली आहे 140 रुपयांची. तर रंग माझा वेगळामध्ये आता इथेच थांबतोय, पण उद्या आपल्याला पुन्हा भेटायचं आहे नव्या नायिकेसोबत. बघत रहा ABP माझा.